इथलं मजानं शिवपुराण होता आज, पण लाईन नी वही वजी किती राव माय. हा काय नाही बरोबर ऐकायला भेटणं बरं आज. थोडंसं चालू करा आणि जरा असंच चालू होय ना बिन प्रार्थना लागूनच होय ना, म्हणजे अर्धच धरल्या तुम्ही 3 माझा लागून तिथलं जायक आणि लगेच गई. मग आखो उनी आखो चालू करा आखो गई. पुरं ऐकायलाच भेटणार नाही. जरा असं ऐकवई आखो मजार लागतं, पण काही नाही माय पुरी कथा काय भेटणे नाही. शेवटली उलट शेवटली मुद्दा आणि रास मा वटगू 7 दिन पुरावस बाबा ती कथा. नाही तर वय 5 दिन न रास, नाही तर वय 7 दिन न रास. पण तडे दुबई मा काय शे ना त्या लोक असले म्हणे टाईम नाही त्याही सोबतून 3 दिन न टेल होतं ते. हां थोडा मा थोडं साटकटच होतं. नाही पण आज मजदुरी होती तडे बी मग. आणि बाकीसले ते फिराय दिदा म्हणे ज्यासने कथा टेल होती ना त्यासने आज जोडी जोडी फिराय हो माय मग. आणि काल दिसली कथा मला रेखानी मोबाईल मला दिन ती काल दिन त्या बाया सांगा सोंग मा तर ती मला ऐकायला भेटणी कथा. आणि मग ती मीरा सांगे म्हणे तुमले कथा जायक निस ना ते मग तुम्ही राय जावा का घर म्हणे मी समायली सू म्हणे अशी सांगे. म्हणजे समजदार आहे ती. म्हणतं बाई नीना वाना नको लावायला लायस कांदा जोडे जोडे लावायला लायस म्हणतं. नाही वा नेहमी नाही लावणार शेतीस ना त्या मग. आणि जसं जोडे जोडे लायसन मी कांदा पोसावत नाही ना मग जसं इना बी नाही असं मध्यमच करणं पडस त्याले. हां एवढी जिंदगी गई म्हणे वावर मा तेच ना. पण आज मी बिबडाई नाही होती कथा पण पुरी ऐकायला भेटते ते जीवल्याचं समाधान राहतं भाऊ असं. नाही तिथे शेस ते आपले सवयच पडी ना तिथे ऐकाशिवाय ते चालसच नाही. तुम्ही नाही किंवा अक्का पुरी कथा मग तुमले मोबाईल मला ऐकी दवीन बिन बंटी दादा आणि मी काय ऐकी नाही हो माय आज पुरी. आज म्हणा जीवच नाराज आहे घ्या. हां आणि मी कथान करता सुम ना कांदा लाल गवणी करा म्हणजे मग. नाही बाया बी पुऱ्या वेळ घेत्यात मग 7 बाया सांगत ना ते 10 बाया भेटी घेत्यात म्हणून ते तुला नाही सांगा मग तू नांदानी. हां मग आपण एकली आशांचित लागा म्हणे तू नाही राणी त्या आशाला बी नाही सांगते मग म्हणे. नाही पण मला बी येणंच नाही होतं कारण आज मी कथा महत्वानी होती. नाही लाईन मी दिला खेळ करीस नाही मग. आणि काय ते एक पिऊस जायला रास का काय रा सामना लाईन ते वजी खेळ जायचे भिंती फिटिंग बी जुनी वेगळी ते नाही साधं काम शिक ते वायर मन बलायचं नेऊन एकटं करणं पडी माय ती वायर बदलावणी पडस का काय काय शेन काय नाही खेळतो बलायलीस ना मग तो बबल्या वायर मन मजा नाही त्याला बलायले हो ना वजी परमाने की हां असं उदळा पैसा लिहा आणि काय नाही मस्त आहे तो. वायर वेअरना पैसा लिहीन 100-200 रुपया मजुरी लिहिलेस कर देस पण तो तिथला पुरतं जाय दिनभर पुरणार जाय ते 500 रुपया मजुरी लिही आणि एवढं तेवढं राहिना ना ते असं सुद्धा कर देस तो म्हणजे प्रमाणिक पोरे आहे बी. हां काल दिवशी कथा आम्हाला मोबाईल मला येणार आहे आणि ते त्या मायना जडा माय तर त्याचे म्हणजे वतच नाही बा पोर सोर 5-6 वर्ष होई घेतात 6-7 वर्ष. मग आडे कुबेरेश्वर धामतून त्याचे शंकर कंकरने पूजा करेस रुद्राक्षनं पाणी पिये ती महादेवले टाकीसनी ते त्यानातून मग राहणार दिवस रायनात ते मग पोरगाव आहे ना म्हणजे ना गुरुपौर्णिमा दिनच म्हणे आणि एकादशी दिन म्हणे त्या पोरगाले काजय असं पावडर लायचं आपण काजय नाही लावतोस का तसं लाय म्हणे कपायवर ते डायरेक्ट आपला महाराज ना फोटो दिशे परतीत मिसरानाच बरोबर. हां असं जेराक्स काढी सनला येलो तात्या फोटो काढली दावी आणि जेराक्स काढीनी त्या पत्राला लायलो तर वेन काय टप्पटप असू पडे दिन म्हणाला तुमले काय सांगू जडा माय. हां दको 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 कितलं स्वच्छ बीन कसं बी स्वच्छ बीन काय 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 पेर आहे का महाराज निसाद कामशी. आणि इथलंच नाही अमेरिकाने सुद्धा बाया येलो त्यात म्हणतं तिसनं बी कैसनं काम म्हणे असं गुपितच सांगी राहत्यात त्या ते कैसनं काम आट केलं तर बा ते महाराज सांगच बा ते पंडाल माहीस नाही 3 महिना मा काम पुरवस ती अशातून उन्हात त्या आणि पहिलाच दिननी कथा ऐकीन संध्याकाळशी ते फोन उन्हा म्हणे ते आपला प्रॉब्लेम चालू या म्हणे अशी म्हणीशी. मग ते त्या सुद्धा इथले आई करत ना ते नाही साधं काम ते दुसऱ्या दिन डायरेक्ट तांबी घ्याते एकच दिन ना करता येलं त्यात ते. हां कसं बी परक्यात विराणा बिन महाराज आणि खरंच फरकच पडस ना जडा माय खरं आहे ना. माय काय मीटिंग आहे बाई ना आज अक्कांतटे माय वात इंका ते नाको ती माय साल ट्युशन मा पोसळाला जायला तू ना गुणगुणले. हां एकली जासच नाही ती आणि तर तान गलीन्या पुरीत बड्या तिसले जोडे पडस आईली एकलीले दूर पडस मग मी जास बी ले आलबीन पोसाडाल बी मग नाही जावं ना मग काय रास गरबी खरंच शे ना एकलं सोडोच नाही बिन पोरणी जातली तेच ना मग. नाही तर बाई आत्यान त्या बी जातीस नाही तर मी जास अशी करतेस आम्ही. आज नी काय पुरी दा काय नाही ना ओ माय आज नी कथा माबी नवरा बायको ना इथलं मजानं सांगे म्हणे पत्नी रहती म्हणे ते पत्नी सिनेमा ले जाएगी म्हणे पिक्चर देखने को ले जाएगी म्हणे असं सांगे आणि धर्मपत्नी रहेगी म्हणे
ओ शिवपुराण में ले जाएगी म्हणे. इथलं भारी सांगे ना. इथलं मजानं वाटस. मग आता आपला इथला ग्रुप बी पण आपण कितले संस्कार येतीस आपलं बडं घर कसं देव धरम ना त्यानं फरकच पडस ना. आणि बाकी एक साय पुष्पाटू उद्या काले जाय राहणार दाखव आता तो पुष्पाटू निघेले म्हणे. हा. काल बी माहिती शे पुष्पाटू. बाय म्हणू अंडर तर किंवा नात केरस ना. आपलं काही बंधन नाही दादा. मग जा दादा सण. ती भाऊ बी कुठे त्यान जोडे राज बिचारी गयात ते काय जाय मग टगू म्हणे वो सोडो कर्मा दांड्या सोडो तोरमा असं टिय तरच रास आता मला काय कस का तू. आमने आत्यान तीच आम्ही काय वांदा नाही बरं बाई. कोणतीच गोटले रोक नाही टोक नाही. कुठे चालणार नाही कवैशात असं सुद्धा बोलात नाही दादा. तर आपले भेटणं नाही ना. आपला ऊ अंडोर ना पाय पुण्यातून त्यासले भेटी राहणं करा दादा असं नाही आजा म्हणजे आपण एवढंच आहे देवधरम बी करा. एवढं तेवढं देवले बी नमा. देव बिगर काहीच नाही. ते जमानातच अशी तुम्ही राहा खा प्या काही बी करा पण नेकटं राहा आणि संस्कार राहू द्या जरा असा इथला तिथला म्हणणं ते असे बी. आणि म्हणा अंडोर बी काय असा नाही बिन व्हायवा तिथला पुरतं तिथलं. दखाल घेतात त्या बी पिक्चर पाक्चर जातच दखाले आपण काय बोलतोच नाही दादा आणि आपण सत्तच बी तसंच रास बहीण हो बेटी ना घरनं एक डोळा लावो आणि एक डोळा उघाडो तशी गंमत रास मग. का बी बरोबर सांगतेस पण नाही का. जाऊ द्या तर घर का नाही रोज नाही रास आपली कथा मा काय सांग बाबा आणि ते सांगा. बाबा बेटा चांगलं सांगस काय सांगस आज 12 ज्योतिर्लिंगच होतं ना मग बेटा. शेवटला दिन कथा तीच रास. या उदाहरणे अल्लक अल्लक राहतस तेवढं तिथलंच रास कथा तीच रास ना. मजार लागसा चटका चाटका ते अल्लक राहतस. पण दुबईले वजी धन्यवाद दिदा बरं बाई बाबानी. दुबईले बोलतं धन्यवाद दिदा बाबानी. आणि त्या लोकेशनी बी बोलती बाबानीची आधारी करी. असं वाटणं नाही म्हणे माले ते मी भारत ना बाई रे बुवा असं एवढीची आधारी करी ना त्यासनी बी. मग गोडी करी वजी परिवार वजी भारी होता ते. ना परिवार खरंच भारी होता ना. आहो मग पूजा करान टाइमले आरती करान टाइमले ते बटक परिवार. आणि ती त्यासनी माय होती ना ते मायनी इच्छा होती म्हणे ती कथा ठेवानी ते ऊ अंडोरनी इच्छा पुरी करी असा ऊ अंडोर जे टगू नाही का. मग तेच ना बाई दका बाई जडा माय तुम्ही म्हणा का मी म्हणा आपल्या पुण्याईप्रमाणेच आपले परजावी भेटस असं राहते. खरं हो बीन खरंशे इथला मोठा परिवार होता दल्ली नावी. मग बुवा अंड्रो नातू त्यात नातू होता मग मस्त होतं एकदम भारी. ते या देश मा घ्या ना बाबा दका तुम्ही ना ते दुसरा देशच मग सुद्धा बाबाला बोलावती. आणि सांगी विरांता माय तेवढा मला चालणे गेली ना स्वामी समर्थ ग्रुपनी आपण आमंत्रण दिलं बाबाला कथा ना असं सांगितलं राहता बाबा तेवढा माते लाईन चालणे की पुरं कुठे आहे काय ना मग. ना माय आज नाही खरंच म्हणावरी बी पुरं आहे काय ना. मग आको रेखान मोबाईल मा ऐक म्हणे मग दादानी बी तयारी चालाय नाही आता काल दिवशी तुम्ही 12 तारीख की राह ना त्याला 2 रोज. मग आता बदलीनच चालाय ना त्यानं बी. 30 कोशीत चालाय ना बी वाटलाय दिसू मग रेखाला बी. मी सांग राहतो तिला ते बी जाय म्हणतो पण तीच नाही म्हणस पोऱ्यान करता. काय नाही बदली होई जाई मग आता लागी ना आपला देश ना. ना कोशिश चालाय ना त्यानी समजे आते महादेवनी इच्छा पुरी करा जेल महादेव ते सांगस मायनी. मग वांदाने राहा मग येत जास मग माणूस बी आपल्यासारखं बी. ना आता पुन्हा बिनाकडेच बी ना मग बदली समजी बी ना ते चालाय नाही काय पाते चालीच राहणे त्याने बिन म्हणे बी मी बी महादेव सांगस तो बिचारानं बी चालाय ना. नाही पण ते ना दुसरा देशच ना सुद्धा ते बाबा परक्यातच विजय बरं बाई. ते कथाना बाबाला आमंत्रण येतीनच कथाना. ते दुबई मा होई की ना तर घ्या तुम्ही अमेरिका मा होई कॅनडा मा होई बट्टाकडे जाई बाबा. ते तर बाईस चला ते बाया येती नाको नाना बी बरं आको देख बाबा जराच बरं खरंच बुद्धी देणार. तू नानाने मला वैस सांग दिलं तुम्ही कथा करस म्हणे तू राय म्हणे घर बाया वाडी घ्यात म्हणे 9-10 बाया शेत म्हणे विजाई म्हणे बटा तू बी नको येऊ नाशा बी नको येऊ म्हणे. अंत काय ते महादेव नाही कृपा चला बी पोरे बी उन्हात चढा नाही.